बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेड लातूर महामार्ग रोखत केले आंदोलन. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. तुपकर यांच्या इशाऱ्यानंतर नांदेडमध्ये तुपकर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नांदेड लातूर महामार्गावर या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी द्या, पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी आणि रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रस्ता रोकोमुळे आंदोलनामुळे नांदेड लातूर महामार्गावर वाहतूक काही काळ खोळंबली होती. शेतकऱ्यांना 100% पीक विमा, सोयाबीनला 9,000 भाव, कापसाला 12,000 भाव, शेतकरी एकजुटीचा. सरसकट 7/12 कोरा झाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. 100% पीक विमा मंजूर झाला पाहिजे. या संपूर्ण मागण्यासाठी पद्धतीने 4 दिवस झालं उपोषण चालू होतं. पण त्या उपोषणाच्या शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा, ओला दुष्काळ जाहीर. रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. हो,